गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आता सकाळ सकाळ मी कामं उरकणार आहे, म्हणजे माझे शेळ्यांचा गोठा धुणार आहे या 2 कार्डांचा. आणि हे बघा नळ, आणि ही इकडं मागची साईड आहे, हे सगळं वाडा बिडा एका साईडला करून सगळं व्यवस्थित धुवायचे. नळ चालू केलं आहे आता. नळाने सगळीकडं पहिलं आधी पाणी मारणार मस्त एकदम कडकमध्ये, एक नंबर. म्हणजे पार सगळीकडे एवढं पाणी मारायचं की पार या लठ्ठ्याने जेवढी घाण केली ना तेवढी लवकर निघून गेली पाहिजे. पण लई घाण करते ती दोघं पण. आधी पार माझ्याकडे 7-8 होती, पण एक घाण करायची नाही. आता ही निरमा पावडर घेऊन सगळीकडे असं मस्त पसरवणार, म्हणजे जरा घासल्यावर जरा लवकर स्वच्छ होईल ते. सगळीकडे झाली निरमा पसरून. आता हे घेतला खराटा, आणि खराट्याने सगळं खरा 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 घेतो सगळं घासून. हे बघा मस्त निरम्याचा फेल पण झाला आहे, आणि जर आता पाणी मारल्यावर मस्त स्वच्छ दिसायला पण चालू होईल. हे बघा आता थोड्या वेळाने पाणी मारतोय. हे ठेवला खराटा आणि हे घेतलं पाणी, नळाचं पाणी. कसं मस्त एकदम कडकमध्ये बघा पाणी मारल्यावर कसं होतंय, सगळं एकदम निघते घाण. पांडी तर लई फार ये घाबरती पाण्याला, नुसती पळती इकडे तिकडे इडी. हे लठ्ठ्याचं काय नाही, ते नुसतं उभं राहते. बघा कसलं मस्त स्वच्छ झालं आहे एकदम निरम्यान धुतल्यावर. लठ्ठ्या कसा बघतोय. परत एकदा अजून थोडी निरमा टाकून, 2 वेळा निरमा टाकलं म्हणजे जरा लवकर स्वच्छ होईल. परत निरमा टाकून धुतल्यावर बघा असं एकदम मस्त होईल ना, की परत घाणीचा विषयच नाही येणार लवकर. कमीत कमी 15 दिवस तरी म्हणजे गोट्याकडे बघायचं काम नाही राहणार, फक्त त्यांना खायचं आणि एकदा झाडायचं. हे बघा आता कसलं मस्त दिसतंय. हे बघा बघा ती पांडीची घाण सगळी ही एकाच जागेवर मुतून घाण केलेली. बघा आता कसलं मस्त दिसतंय. आता हे झालं गोठा धुवून सगळं. आता लठ्ठ्याला धुवायचे. लठ्ठ्याच्या अंगावर पाणी बिनी मारून निरमा बिरमा लावून त्याला मस्त चकाचक काढायचे. आता लई तो पण घाण झाला आहे घाणीत बसून. बघा मस्त त्याला निरमा फिरमा लावून आता झालं आहे त्याला धुवायला चालू. त्याचं तोंड बिंड सगळंच लई पळते. आता ही पांडीला धुवायला चालू करणार आहे. ही घेतला निरमा, वतला तिच्या अख्ख्या अंगावर, आणि पार तिला चोळून बिळून सगळी लई घाण होती ती पण ती चांगली. त्याच्यावर तिला चांगलं धुवावं लागते. पार सगळं पार आतमध्ये पण लई ते गोचडांचा प्रॉब्लेम येतोय ना कधी कधी, त्याच्यावर सगळं व्यवस्थित धुतलं ना जरा बरं वाटतंय. सगळं निरमा लावून झालं आहे तिला. आता तिच्या अंगावर पाणी लावून बघा कसली मस्त चकाचक दिसती, एकच नंबर. असं शेळ्यांचा गोठा कसा टिपसाठी नक्की लाईक करा, फॉलो करा.